विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आज जो पेपर झाला आहे तर परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत ते सर्व आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि मागील 2 दिवसात आलेले 30+ प्रश्न तेही आपण बघणार आहोत. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला BMC एक्झाम स्पेशल परीक्षेत जे प्रश्न विचारत आहेत त्या टॉपिकवर प्रश्न हवे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड न करता फक्त PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. जर तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू कोर्स घेतला तर यावर एक फुल लेंथ टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत. तर ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले तर उतारा यावर 2 उतारे आले होते विद्यार्थी मित्रांनो आणि त्यावर प्रश्न. त्यानंतर टोपण नाव, मी तुम्हाला म्हटलं होतं पुस्तक लेखक आणि टोपण नाव अगदी महत्त्वाचं आहे. समास टॉपिकवर एक आला होता, प्रयोगवर 2 प्रश्न, शुद्ध वाक्य 2 प्रश्न, समानार्थी शब्द आणि म्हणी. लक्षात घ्या प्रत्येक शिफ्टमध्ये समानार्थी शब्द आणि म्हणी यावर प्रश्न विचारले जात आहेत, ते चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यानंतर इंग्लिश ग्रामर या टॉपिकवर पॅसेजवर 1 प्रश्न होता, पॅराजंबलवर 2, टेन्सवर आधारित 1, एरर टॉपिकवर 2, इडियम्सवर आधारित 1 आणि सिनोनिम्स या टॉपिकवर 1 प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर सामान्य ज्ञान जर बघितलं तर करंट अफेअर्स हा जो टॉपिक आहे तो विद्यार्थी मित्रांनो कव्हर केला आहे. त्यावर जवळपास 7 ते 8 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आले. जर तुम्हाला रँकमध्ये यायचं असेल तर तुम्हाला करंट अफेअर्स चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. करंट अफेअरचा कोर्स देखील आपल्या ॲप्लिकेशनवर आहे, तो देखील आपण व्ह्यू करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो तयारी करू शकता. त्यानंतर राज्यपालावर आधारित देखील प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मुंबईवर प्रश्न आले होते, आंतरराष्ट्रीय संस्था यावर प्रश्न आले होते. जर तुम्ही BMC स्पेशलचा जर कोर्स घेतला 149 रुपीजचा तर मी त्यामध्ये करंट अफेअर ऑनलाईन टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो ॲड करून देतो, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यानंतर पुढे ॲप्टिट्यूडचं बघा, संख्या मालिका, अक्षर मालिका, व्हेन डायग्राम, वयवारी यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर आता प्रश्न बघूयात. कालच्या ऑल शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले. खेलो इंडिया युथ गेम्स 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते, याचं उत्तर होतं चेन्नई. पुढे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला, उत्तर आहे हरियाणा. त्यानंतर पुढे UPI लॉन्च करणारा पहिला युरोपीय देश कोण बनला, तर तो आहे फ्रान्स. पुढे 2024मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळाले, तर ते मिळाले आहे डेरान एस मोगलू व सायमन जॉन्सन यांना. पुढे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती, तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे असोसिएशन. पुढे अरबी समुद्रामध्ये कोणती बेटे आहेत, तर ती आहेत लक्षद्वीप. पुढे गेटवे ऑफ इंडिया हे खालीलपैकी कोणाच्या स्वागतासाठी बांधलेलं स्मारक आहे, उत्तर आहे जॉर्ज पंचम आणि राणी मेरी. पुढे मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर ती झाली आहे 1857मध्ये. पुढे वांद्रे वरळी सीलिंग या पुलाची लांबी किती किलोमीटर आहे, तर ती आहे 5.6 किलोमीटर. पुढे संगर या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता, तर तो आहे लढाई. तर लक्षात घ्या जे टॉपिक रिपीट होत आहेत ना, जसं पुस्तक लेखक, टोपण नाव, समानार्थी शब्द, म्हणी, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यानंतर मुंबई शहर प्रश्न, बरोबर, हे असे जे टॉपिक आहेत ना ते लक्षात घ्या. आता परीक्षेच्या आधी तुम्ही खूप वेगळं करणं टाळलं पाहिजे, परंतु असे जे काही टॉपिक असतात, आता समानार्थी शब्द एकदा वाचून घेतलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. टोपण नाव, लेखक, साहित्यिक हे वाचून जा. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगतो की 149 रुपीजचं जे मटेरियल आहे ना ते तुम्ही परचेस करा. त्यासोबत मी करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी ॲड करतो, तुम्हाला फायदा होईल. पुढे जे टाळता येऊ शकत नाही असे तर त्याला म्हणतात अटळ. पुढे पोबारा करणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा, तर त्याचा अर्थ आहे पळून जाणे. पुढे बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे, उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आता 2 डिसेंबर परीक्षेत आलेले प्रश्न बघूयात. MMRDA ची स्थापना कधी झाली, ती झाली 26 जानेवारी 1975ला. मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती, तर ते आहे 480.24 चौरस किलोमीटर. मुंबईमध्ये झोपडीत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहे, तर ते आहे 45 ते 48. मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती, तो आहे 89.2%. बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली, ती केली आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी.
युनेस्को यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ती झाली आहे 1945ला. पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? ते आहे बोरिवली या ठिकाणी. पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे? तर तो आहे ओडिसा राज्यापर्यंत. कॅनेनोर बेटे कोणत्या बेटाचे भाग आहेत? तर ते आहे लक्षद्वीप बेटाचे. चहाचे मळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेवर असतात? तर ते आहेत पर्वतीय मृदेवर. भिलाई येथील लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे? तो आहे छत्तीसगड राज्यामध्ये. गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला होता? तो झाला आहे 1931ला. इल्बर्ट बिल यांच्याशी संबंधित व्हायसराय कोण होते? तर ते होते लॉर्ड रिपन. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तो येतो केंद्र सूचीमध्ये. पद्म या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर पद्म म्हणजे कमळ. पुढे लंकेची पार्वती होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर तो आहे एकही दागिना नसलेली स्त्री. पुढे केशवकुमार कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर ते आहेत प्रल्हाद केशव अत्रे यांचे. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे काय? तर त्याला सिंहावलोकन असे म्हणतात. तसेच BMC क्लर्क तसेच जी आपली निरीक्षक पदाची परीक्षा आहे त्याकरता देखील BMC एक्झाम स्पेशल हे मटेरियल तुम्हाला उपयुक्त ठरेल. त्यानंतर अधिनियमावर आधारित जर तुम्हाला 900+ प्रश्न 40 ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल, प्राईज आहे 199. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे. फक्त मुंबई महानगरपालिका शहर विशेष प्रश्न 500+ प्रश्न 25 ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर 100 रुपयामध्ये घेऊन टाका. मुंबई कार्यकारी सहाय्यक लिपिक हा जो 5 रुपयाची फुल लेंथ टेस्ट आहे ती सेपरेट घेऊ शकता, किंवा जर तुम्ही 149 रुपीजचं मटेरियल जर घेतलं तर त्यामध्ये ही फ्रीमध्ये भेटून जाईल. मुंबई महानगरपालिका निरीक्षक याची देखील टेस्ट आहेत 49 रुपीजमध्ये. सामन्याल स्पेशल देखील आहेत ज्यामध्ये 4650 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट. त्यानंतर मुंबई शहर विशेष 500+ प्रश्न हे यामध्ये भेटून जाईल. जर तुम्हाला कंप्लीट पॅकेज जर पाहिजे असेल तर कंप्लीट पॅकेज देखील विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता. यामध्ये सामन्यज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, मुंबई जिल्हा विशेष हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कव्हर केले आहेत. तर लक्षात घ्या, परीक्षाभिमुख आपण ही BMC एक्झाम स्पेशल मटेरियल केलं आहे. आपल्याला जे जे महत्त्वाचे टॉपिक वाटत आहेत ना ते आपण यामध्ये ॲड करत चाललो आहे. जर तुम्ही अजून परचेस केलं नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा. PDF एकदा वाचून घ्या. ज्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्या नक्की विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करा. आणि लक्षात घ्या, सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करायचा आहे. थँक्यू.